नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा सुरुवात करू आपल्या आजच्या नवीन ब्लॉगला. मी निघालो आहे बिडकीन पैठण येथे मित्रांना भेट द्यायला, कारण की आपल्या भावाची एक शॉप आहे सद्गुरू फेटा म्हणून. त्यांच्याकडं गाडी सजवणे, लग्न समारंभ असे फंक्शन चालतात. तर गेल्याच भावाचं काम चालू होतं आणि भाऊ गाडी सजवत होता, कारण की त्यांना अर्जंटमध्ये त्यांना गाडी सजवून द्यायची होती. तर ते समोरचे कस्टमर खूप म्हणजे घाई करत होते. त्यामुळे भावानी पटापट जे स्पंज असतात, विटा असतात फुलं अशा लावण्याच्या, त्या विटा विजू घातल्या, कट केल्या आणि एक जाळी येते त्याच्यामध्ये जाळीमध्ये बांधून त्यांनी त्या विटांना व्यवस्थित अशा प्रकारे तुम्ही पॅक करून घ्यायचं. त्यानंतर त्यांनी कसं परत बोनटला क्रॅश येऊ नये म्हणून अगोदर खाली पेपर टाकले, त्याच्यावर ते विटा आणि नेट असते ती टाकली. त्यानंतर त्यांनी असे एक 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 ते हे ग्रीनवाले जरबिरा त्यांनी टाकणं चालू केला. तर मला माहीत नाही त्यांचं काय नाव आहे, तर ते पाला लावतो ती ग्रीनवाला, ते मला काय माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल मित्रांनो तर कमेंट करा. पटापट भावानी एक साईट लावली, कारण पटापट एवढं काय करायचं होतं की त्यांना पटापट जाऊन त्यांना अगोदरच उशीर झाला होता. तर भाऊ त्यांची सकाळी 8 वाजल्यापासून तो सारखी वाट बघत होता, पण ते आले लेट. त्यानंतर आमचे मित्र नितीन भाऊ त्यांनी एक वर समोर म्हणजे गाडीच्या टपवर एक बुके तयार केला आणि आमचे सचिन महाराज हे समोर बोंडवर जरबिराची फुलं लावत होते. एक पिवळा कलर आहे, त्याच्यामध्ये लाल आहे, व्हाईट आहे, एक भगवा आहे आणि ते जांभळ्या कलरचे फुलं कुठले आहेत ते माहीत नाही, ते मी लावलेले आहेत. त्यामुळे मला माझा शूट घेता नाही आले. आणि गाडी बघा फायनली अशी आम्ही डेकोरेशन केली. यापेक्षाही आणखी छान होत होती, पण त्या सरांना थोडी घाई होती, त्यामुळे त्यांनी फटाफट गाडी डेकोरेशन करून द्या बोलले. त्यानंतर मी थोडीफार मदत केली आणि बाकी तर आमचे सचिन भाऊ सांगायचंच काम नाही. त्यांनी खूप फास्ट अशी गाडी रेडी करून त्यांना अवघ्या 30 मिनिटामध्ये गाडी सजवून दिली आणि मी त्यांना बाय बाय केला आणि मी पण निघालो माझी फ्रेम घेऊन घराकडे. काळी पिवळीमध्ये बसलो. असं बसावं लागतं काळी पिवळीमध्ये, काय करणार बाबा, आपल्याकडे गाडी नाही, मग काळी पिवळीमधूनच जावं लागतं ना. बघू आता, चालू आहे यूट्यूबला ब्लॉग वगैरे टाकणं. त्यानंतर आलो आपण संभाजीनगरमध्ये रेल्वे स्टेशनला. जो रेल्वे स्टेशनचा बीच आहे त्याच्यावरून असा व्ह्यू येतो, मस्त ढग वगैरे आणि पलीकडे डोंगर वगैरे दिसत आहेत. आणि मला इथून स्टेशनहून गाडी चेंज करून रिक्षाने समोर जायचं आहे. तर मी आत्ता थोड्या वेळानंतर पोहोचलो स्टेशनला. स्टेशनहून मी गाडीत उतरलो आणि रिक्षाच्या शोधामध्ये निघलो समोर. त्यानंतर मी समोर आलो की मला रिक्षा भेटली. रिक्षामध्ये बसलो आणि मी फ्रेम पण घेतली. फ्रेम घेऊन रिक्षामध्ये मला बसा पण येत नव्हतं, तरी कसं बसलो फ्रेम घेऊन आणि आलो घरी नाही म्हणजे स्टॉपला यायला 5 मिनटं वेळ लागला. त्यानंतर मी आलो तिथे रिक्षामध्ये, कसं तरी बसून असं मोबाईल शूट पण व्यवस्थित करता येत नव्हतं मित्रांनो. कसं तरी बसलो आणि उतरलो माझ्या पॉईंटला आणि तिथून निघालो पायी. मित्रांनो, संभाजीनगरमध्ये कुठली ऑर्डर असू द्या, आपले मित्र सचिन भाऊ पडोळे, नितीन भाऊ पडोळे, सद्गुरू इव्हेंट फेटा अँड मॅनेजमेंट, त्यांच्याकडे नवरदेव स्पेशल फेटा, पाहुण्यांचे फेटे, नवरदेवाचे शाल वगैरे, वाढदिवस पार्टीज तुम्ही बघू शकाल. मला एवढं वाचण्यामध्ये वेळ निघून जाईल, तरी तुम्ही बघा. डोहाळे, बुके वगैरे, साखरपुडावर, लग्न समारंभ, हळद डेकोरेशन, पाहुणकडे, रांगोळी, आकर्षक रांगोळी म्हणजे असं हुबेहूब रांगोळी काढून तुम्हाला भेटतील. मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू शकेल. आणि समोर तुम्ही बघा, भाऊ अशा एवढे छान रांगोळी काढतात. वाढदिवस पार्टी, स्टेज डेकोरेशन, कार डेकोरेशन, फायर शो, भाऊकडं फायर शो पण आहेत. मी समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून देईल. बलून डेकोरेशन आहे, वेलकम एंट्री आहे लहान बाळाची, फुलांचे हार आहेत, रिसेप्शन पार्टी डेकोरेशन पण आहे, बस्ते आहेत, डोहाळे आहेत आणि असं एकापेक्षा एक भाऊंकडं डेकोरेशन करू शकतात. भावांकडे लग्नाचे फेटे आहेत, नवरदेवाचा फेटा आहे, कट्यार आहे, तलवार आहे नवरदेवाची, अनेक आपण जे फायर उडवतो ना फटाके, ते फायरवाले पण आहेत. परत स्प्रे आहेत, वाढदिवसाचं बलूनचं डेकोरेशन पण आहे. तुम्ही बघू शकता वाढदिवसाचं बलूनचं डेकोरेशन आणखी याच्यापेक्षाही छान मिळेल. हळदीचं डेकोरेशन याच्यापेक्षाही छान मिळेल, हे पण आहे. आणि लग्नाचं डेकोरेशन हे आहे आणि याच्यापेक्षा छान आहे.
तुम्ही बघू शकता हे कुणीतरी येणार ग सद्गुरू इव्हेंट्स 02 या इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईब करा, फॉलो करा. तुम्ही बघू शकता एक नंबर असं डेकोरेशन भाऊ करून देतात आणि जास्त पैसेही घेणार नाहीत. एकदम सोयीनुसार रेटनुसार तुम्हाला जसं आवडेल तसं भाऊ डेकोरेशन करून देतील. भाऊच्या इंस्टाग्राम आय डीला भेट द्या आणि तुम्ही बघून घ्या. आणि हे रांगोळी पण अशी एक्सपेन्सिव्ह अशी म्हणजे हटके रांगोळी काढतात. अशी तुम्हाला वाटेल काय रांगोळी आहे. ही बेबी एंट्रीचं आहे. वेलकम पिल्लो लहान बाळाचे एक वेलकम एंट्री होते. म्हणजे ज्यावेळेस बाल जन्मतं त्यानंतर तो पहिल्या वेळेस घरामध्ये येते तर ती एंट्री आहे मित्रांनो. बघा फ्रंट हॉलमध्ये कशी रांगोळी काढलेली आहे फुलांची. त्यानंतर पूर्ण बेडरूमपर्यंत बाळाचा रस्ता केलेला आहे. देवघरापर्यंत सुरुवातीला रस्ता नेलेला आहे. त्याच्यानंतर तोच रस्ता समोर बाळाच्या बेडपर्यंत नेला आहे पूर्ण डेकोरेशन करणं. आणि भाऊ बघा कशी अयोध्यामध्ये झालेलं राम मंदिर भाऊने बघा किती मस्तपैकी अशी रांगोळी काढलेली आहे. तुम्हालाही अशीच कुठलीही पार्टीमध्ये फंक्शनमध्ये वगैरे कुठलीही रांगोळी असू द्या, बाळाची एंट्री वगैरे लग्नामध्ये असू द्या, कुठल्याही प्रकारची भाऊ रांगोळी काढून देतील एकदम व्यवस्थित आणि रिजनेबल रेटमध्ये. भाऊ रांगोळीचे पैसे घेत नाहीत तर ते एक जीव लावून रांगोळी काढतात. आणि तुम्ही बघू शकता भाऊने राम मंदिर हे किती छान असं रांगोळीच्या माध्यमातून रेखाटलेलं आहे. तुम्ही बघू शकता. मला तर हुबेहूब तसंच वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही पण सांगा. आणि हे एक फंक्शन होतं तिथे भाऊने रांगोळी काढलेली होती. भाऊच्या आय डीला सबस्क्राईब फॉलो करा. तुम्ही बघू शकता किती छानपैकी राम मंदिर काढलेलं आहे. सद्गुरू इव्हेंट या 02 इंस्टा आय डीला फॉलो करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि एक मराठी माणसाला सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट हाच माझा समोर जाण्याचा उद्देश राहील आणि तुमच्या सपोर्टनीच मी समोर जाऊ शकेल. आणि माझ्या जीवनामधील तुम्हाला असेच मी ब्लॉग व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही आहेत म्हणून मीच आहे. तुम्ही माझे व्हिडिओ बघता म्हणून मी ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतो आणि करत राहील. आणि काही ब्लॉगमध्ये चुकत असेल तर माफी असावी, कारण की आपलं यूट्यूब चॅनल हे नवीन आहे आणि ब्लॉग बनवण्याला मी पण नवीन सुरुवात केलेली आहे. त्यामुळे काही ना काही कुठं ना कुठं थोडं बहुत चुकतच आहे. त्यामुळे तुम्ही तेवढं सहकार्य करावे ही विनंती. आणि आपल्या भाऊचं दुकान आहे. ॲड्रेस आहे बघा बाजारतळ बिडकीन, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.